नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. अखेर राजकारण व्यक्तिगत पातळीवर उतरलंच. म्हणजे एखाद्याच्या बायकोवर कमेंट करायची आणि त्याच्या बायकोचे व्हॉट्सअप चॅट लीक करतो म्हणून सांगायचं. एखाद्याला त्याच्या बायकोवरून हिनवायचं आणि तिच्या चारित्र्याची आम्ही कशी धुळधाण उडवू हे जाहीरपणे सांगायचं. अखेर राजकारण त्या व्यक्तिगत पातळीवर आलंच. मी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांच्या वादामध्ये बोलतोय. दोघांच्यावर असलेले मतभेद सगळ्यांनाच माहीत आहेत. त्या मतभेदाला राजकीय इच्छांची किनार आहे हे देखील सगळ्यांना ठाऊक आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या बाबत काय राजकीय विधानं करावी त्याच्याविषयी आम्हाला काही देणं घेणं नाही, किंवा देवेंद्र फडणवीसांनी राजकीय विधानं करून उद्धव ठाकरेंवर कसं शरसंधान साधावं याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही. पण जेव्हा या वादामध्ये एखाद्या स्त्रीच्या अब्रूची धिंडवडे काढण्याचा प्रयत्न होतो तेव्हा मात्र राजकारण चवन्नी छाप होऊ लागलंय हे लक्षात येतं. तशी फडणवीसांची बायको सगळ्यांच्या ट्रोल करण्यासाठी खूप सोयीची आहे. कारण तुम्ही कितीही ट्रोल केलं तरी मला जे करायचंय ते करणार हे अमृता फडणवीस जाहीरपणे सांगतात. अमृता फडणवीस माझं ऐकत नाही, त्या त्यांच्या मनाचं काम करतात, त्या स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत हे देवेंद्र फडणवीसही जाहीरपणे बहुतेक वेळा बोलून झालेत. मग आता यात देवेंद्र फडणवीसांच्या बायकोवर वेगवेगळे आरोप करत, वेगवेगळे म्हणजे काय, एका कोणत्याही सार्वजनिक जीवनातील स्त्रीवर ज्या स्वरूपाचे आरोप होऊ नयेत ते आरोप अमृता फडणवीसांच्यावरती झाले आहेत. आणि आता तर चक्क हे चवन्नी छाप आरोप उद्धव ठाकरेंनी करून टाकले, तेही जाहीर व्यासपीठावरून. उद्धव ठाकरे काय बोललेत ते तुम्हाला ऐकायचं आहे? काय आहे, ऐकवावं लागतं. म्हणजे आमची इच्छा नाही असं तुम्ही म्हणाल, ऐकायला नको वाटतं असं तुम्ही म्हणाल, पण ऐकवावं लागतं यासाठी की ज्यांच्या मुखातून जे पडलंय ते जगाच्या समोर येणं आवश्यक आहे म्हणून. ऐका ते. तुमचे सुद्धा परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही अजून त्याच्यावरती बोललेलो नाही. आणि मग जर तुमच्या परिवारात बोलावं लागलं तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल. वेगळी कोणती आसनं तुम्हाला झेपणार नाहीये. नुसतं शवासन पडून राहावं लागेल. तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरा कोण घेत असेल तर तो तुमचं तुम्हाला माहिती. ऐकलत? हे सगळं ऐकल्यावरती आपल्याला काय वाटतं? या स्वरूपाचं राजकारण असतं. महाराष्ट्राचा एक माजी मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्र्यांच्या बाबत ही अशी विधाने कशी काय करू शकतो? असं कशी काय करू शकतो वगैरे प्रश्न विचारण्याच्या पलीकडे गेलंय हे सगळं त्या पलीकडे गेलंय. पण या सगळ्यामध्ये एका स्त्रीचं चारित्र्य भरडलं जात आहे याची जाणीवच कोणाला नसते का? अहो, काय काय फेसबुक आणि ट्विटरच्या पोस्ट असतात एखाद्या स्त्रीविषयीच्या. बरं, या अशा स्वरूपाच्या गोष्टी किती वेळेला घडल्यात? मला आश्चर्य वाटतं. मनीषा कायंदे यांच्या विषयामध्ये काय काय बोलल्या गेलं? राहुल शेवाळेंनी पाठवलेलं पत्र जाहीरपणे वाचन करण्याचं काम सुषमा अंधारेंनी केलं. भूतकाळ प्रत्येकाला असतो आणि त्या भूतकाळाची आठवण वर्तमानात करून द्यायची नसते. राहुल शेवाळे आणि मनीषा कायंदे यांच्यामधले राजकीय वैर सगळ्यांनाच ठाऊक आहे, इथे लपून राहिलेलं नाहीये. मनीषा कायंदेंनी राहुल शेवाळेंच्या वरती केलेले आरोप, त्यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला केलेली मदत ही त्या काळातील राजकीय भूमिकातून केलेली होती. म्हणजे मनीषा कायंदे त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या जवळच्या होत्या. उद्धव ठाकरेंच्यासाठी सगळं काही करण्याची तयारी मनीषा कायंदेंची होती. अशा वेळी बंडाच्या भूमिकेत असलेल्या राहुल शेवाळेंनी त्यांना विरोध करणं आपण समजू शकतो. अशी पत्र आणि भाषणं दाखवायची ठरली तर सुषमा अंधारेंची किती दाखवता येतील बरं? म्हणजे आपण तर ती ऐकलीत. ते उद्धव ठाकरेंच्या विषयी काय बोलत होत्या, आदित्य ठाकरेंच्या विषयी काय बोलत होत्या, शरद पवारांच्या विषयी काय बोलत होत्या हे देखील आपण ऐकलेलं आहे. कसं आहे, म्हणून म्हणालो की भूतकाळ प्रत्येकाला असतो. मनीषा कायंदेंच्या विषयात त्यांच्या
अब्रूची लक्तर टांगली जातील अशा स्वरूपाची विधानं करून काय मिळवलं? काय मिळवलं हो तुम्ही? शीतल म्हात्रेंच्या त्या अपघाताने घडलेल्या व्हिडिओला ते गाणं लावत आणि व्हिडिओ व्हायरल करत. म्हणजे तुमच्या विरोधात कोणी गेलं की ती स्त्री चारित्र्यवान नसते, असंच ना? असंच म्हणायचंय ना? म्हणजे स्मृती इराणींच्या विषयामध्ये संजय राऊत घाणेरडी भाषा बोलतील तेव्हा स्मृती इराणींचं चारित्र्य खराब असतं का? की कंगना राणावतला स्वतःचा सन्मान नसतो? की केतकी चितळेची साडी ओढताना तिच्यावर अटेम्प्ट ऑफ रेप करताना केतकी चितळेला स्वतःचा स्वाभिमान नसतो? हो, स्वप्ना पाटकरला घाणघाण शिव्या देताना तिच्याविषयी स्वाभिमान नसतो? किती नावं सांगायची? कितीतरी नावं सांगता येतील. पहिले राजकीय नसलेल्या व्यक्तींच्या विरोधात खूप बोललं जात होतं आणि आता राजकारणातील व्यक्तींच्या विरोधातही बोललं जात आहे. बाई, सोपं टार्गेट आहे ना. चारित्र्यावर आघात केला की ती बावरते, घाबरते, आपल्या कोशात जाते, हे सगळ्यांनाच चांगलं ठाऊक आहे. एखादीला तिचा संसार चालू असताना आणि वयाच्या त्या उंबरठ्यावर ज्यावेळी त्यांची लेकरं समंजस होत आहेत, लेकरं मोठी होत आहेत, त्यावेळी हे असं. मला संदीप खरेंची कविता पुन्हा एकदा आठवते. ती नाही, जी नेहमी सांगतो ती. एकच कविता छान आहे ती ओळ. प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेळी, प्रत्येकाच्या पायामध्ये एक तरी बेडी. अशी बेडी प्रत्येकाच्या पायात असते आणि याच बेडीला जगाच्या समोर दाखवायचं ठरलं ना तर प्रत्येकाची पाय बेड्यात अडकलेत हेच आपल्याला दिसेल. बाईच्या नावावर अशा स्वरूपाच्या गोष्टी बुक करून मिळवतोय काय? काय मिळवायचंय? अहो, आपल्याही घरात स्त्रिया असतात, आपल्याही घरामध्ये महिला असतात आणि मग त्या मोहित कंबोजनी ट्विट करून आपल्या हातावर 5-5 पेन ड्राईव्ह दाखवल्यात. ते उघड झाले तर त्याचं काय होईल? त्यातून किती गोष्टी येतील? माझी विनंती आहे मोहित कंबोजना, त्यात कोणत्या स्त्रीचं चरित्रहनन होणार असेल तर कृपया ते दाखवू नका. त्याचं कारण आहे मित्र हो, कारण आहे की जेव्हा एखाद्या अनाहूत भावनिक क्षणी, मोहाच्या क्षणी सारासार विवेक विसरून एखादी स्त्री एखाद्याच्या जवळ जात असेल, एखादी व्यक्ती स्त्रीचा आर्थिक प्रलोभनाने फायदा घेत असेल तर तो क्षण हा अगदीच अपघात म्हणून असतो, अपघात असतो. आणि या अपघाताचे परिणाम स्त्रियाचं नुसता एका स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाहीत, 3-4 भावविश्व उद्ध्वस्त होऊन जात असतात. घडलंही असेल काही तर मोहितजी कृपया त्यात दाखवू नका यासाठी की अनेक स्त्रियांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, अनेक माणसांचं भावविश्व उद्ध्वस्त होतं. म्हणून ते त्यात तसं काही असेल तर नक्कीच दाखवू नका. चर्चा खूप करता येतात, म्हणजे इतक्या करता येतात आणि त्या चालतातही, पण त्या जाहीरपणे व्यासपीठावरून राजकीय व्यक्तींनी करायच्या नसतात. कुणी उगाच सुन साहेबा सुन हे गाणं मातोश्रीच्या समोर लावलं तर काय होईल? ज्या चर्चा छुप्या पद्धतीप्रमाणे चालल्या त्या जाहीरपणे व्यक्त करायला लागलं तर काय होईल? म्हणून म्हणालो, इतिहास प्रत्येकाचा असतो. तो प्रत्येकाचा इतिहास असा उघड करून काढायचा नसतो काढायचा. त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस सोपं टार्गेट आहे. त्याला तुम्ही टरबूज म्हणू शकता, त्याच्या बायकोला तुम्ही घाण कोकिळा म्हणू शकता, त्याच्या बायकोला अजून काय काय म्हणू शकता. म्हणता येतं, सोपं आहे ना खूप, कारण तिथून रिॲक्शन मिळणार नाहीये. माझं तर मत आहे देवेंद्र फडणवीसांनीच आता आपली तटस्थता सोडून देऊन याबाबत व्यक्त व्हायला हवं. तशा 2 घटना घडल्यात देखील आणि त्यांनी यातली अभिव्यक्ती केली आहे देखील. आणि जर यात कोणाला अजून पडायचंच असेल तर हम भी नंगे तुम भी नंगे ये नंगों का मेला है असं म्हणायला काहीच हरकत नाही. एकदा राजकारणाचा येळकोट करून टाकायचा आहे का? म्हणजे एकदा सगळ्या जगालाच दाखवून द्यायचंय का की राजकारणी मंडळी विवस्त्र असतात, नंगी असतात?
दाखवायचं असेल तर करून टाका, म्हणजे मग एकूणच राजकारणाचं स्वरूप बदलता येऊ शकेल. फक्त एवढंच आहे, उद्धव ठाकरे स्वतःला संवेदनशील समजतात. माझं कुटुंब माझी जबाबदारी समजतात. मी पुन्हा सांगतोय, माझं कुटुंब माझी जबाबदारी हा शब्द उद्धव ठाकरेंनी कशासाठी वापरला माहित नाही, पण याच शब्दांवर त्यांच्यावरती टीका करणारी मंडळी उद्धव ठाकरेंच्या दोन्ही मुलांच्या एकूणच करिअरसाठी उद्धव ठाकरे करतायत अशा अर्थानेच टीका करतायत. त्यांच्या मेहुण्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत, पाटणकरांना, ज्यांची ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स मार्फत चौकशी चालू आहे. दोन्ही मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यासाठीच उद्धव ठाकरेंनी पाटण्याच्या बैठकीत सहभाग घेतला अशा अर्थानेच ते विधान बोलले गेलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या घरावरती कोणीही टीका करत नाहीये, अथवा तसं करण्याची वृत्ती देखील कोणाच्या मनामध्ये येऊ नये एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे. पण या आपल्या मुलाला, आपल्या मेहुण्याला वाचविण्याच्या टीकेवर थेट फडणवीसांच्या बायकोवरती घाणेरडी टीका करून उद्धव ठाकरेंनी आपली लायकीच दाखवून दिली असं म्हणता येईल का? आणि त्यासोबतच मोहित कंबोजने दाखवलेले 5-5 पेनड्राईव्ह त्यात काय आहे याची भय देखील उद्धव ठाकरेंना वाटत असेल का? बाकी काही नाहीये, नाक दाबलंय, तोंड उघडतंय. हो, त्या सूरज चव्हाणचं नाक दाबलंय, कारण ते ठाकरेंचं नाक बनलंय आणि तेच दाबल्यामुळं आता ठाकरे परिवाराचं तोंड उघडतंय, एवढंच सध्या पुरतं म्हणावं लागेल. बाकी कोविड घोटाळा यामुळं काढणं बंद होणार नाहीये हे नक्की. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.